जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19 शिकवण नाम. समास तिसरा करंट रक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. सुचित करुणी अंतकर्ण. ऐका करंट लक्षण. हे त्यागिता सदैव रक्षण अंगी बाणे. या समासामध्ये समर्थ मनुष्याच्या जीवनात प्रगतीला अडथळा आणणारे करंटपणाचे म्हणजे काय तर दुर्दैवी व अवगुणांचे लक्षण स्पष्ट करतात. येथे करंटा म्हणजे फक्त नशीब खराब असलेला मनुष्य नव्हे, तर जो स्वतःच्या दोषांमुळे, आळसामुळे, चुकीच्या विचारांमुळे आणि वाईट सवयींमुळे जीवनाचे नुकसान करून घेतो असा मनुष्य. मग समर्थ या समासातून केवळ दोष दाखवत नाहीत, तर अप्रत्यक्षपणे सांगतात की हे अवगुण सोडून प्रयत्न, सद्गुण, नम्रता, चांगली आणि संगत आणि विवेक अंगीकारल्यास जीवनात यश, मान्यता आणि समाधान प्राप्त होते. हे आपण वेगवेगळ्या ओव्यांमधून पाहणार आहोत. सुचित करुणी अंतकर्ण. ऐका करंट लक्षण. हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. आता या ओवीमध्ये समर्थ मनुष्याला स्वतःच्या अंतर्मनाकडे पाहण्याची आणि आपल्यातील दोष ओळखून त्यांचा त्याग करण्याची शिकवण देतात. समर्थ सुरुवातीला सांगतात की करंटेपणाची लक्षणे ऐकताना मन शुद्ध आणि जागरूक ठेवावे, कारण ही लक्षणे दुसऱ्यांमध्ये शोधण्यासाठी नसून स्वतःमध्ये असलेले दोष ओळखण्यासाठी आहेत. जेव्हा मनुष्य आपल्या वाईट सवयी, चुकीचे विचार आणि अवगुण सोडतो, तेव्हा त्याच्यामागे उत्तम गुण निर्माण होतात. सुचिती करुणी अंतकर्ण. आता अंतकर्ण म्हणजे मन, बुद्धी आणि अंतर्मन. समर सांगतात की कोणतेही ज्ञान किंवा शिकवण स्वीकारताना मन स्वच्छ आणि तयार असावे. पूर्वग्रह, अहंकार आणि हट्ट बाजूला ठेवून विचार ऐकला तर त्याचा खरा लाभ होतो. म्हणून जीवनामध्ये स्वतःच्या चुका स्वीकारण्याची आणि सुधारण्याची तयारी ठेवावी. ऐका करंट लक्षणं. आता समर्थ आता अशा गुणांचे वर्णन करतात जे मनुष्याच्या पतनाला कारणीभूत ठरतात. हे ऐकताना दुसऱ्यांचे दोष पाहण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. म्हणून आपल्या सवयी आणि वर्तन तपासून आवश्यक बदल करावेत. हे त्यागिता सदैव रक्षण. करंटपणाची लक्षणे सोडली तर चांगले गुण आपोआप विकसित होतात. म्हणून आळस, अज्ञान, वाईट संगत आणि चुकीचे आचरण सोडल्याने जीवनाची दिशा बदलते. अंगी बाणे. अंगी बाणे म्हणजे स्वभावात येणे किंवा अंगीकारणे. आता समोर सांगतात की सद्गुण फक्त ऐकून उपयोग नाही, तर ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत. म्हणून चांगले विचार कृतीत आणल्यावरच त्यांचा खरा परिणाम दिसून येतो. मग समर्थ या मधून शिकवतात की प्रथम स्वतःच्या अंतर्मनाचे निरीक्षण करावे, दोष ओळखून त्यांचा त्याग करावा आणि उत्तम गुण जीवनात आणावेत. आत्मसुधारणा हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे. पापाकरिता दरिद्र प्राप्त. दरिद्रे होय पाप संचित. ऐसेची होत जात क्षणक्षणा. या ओवीमध्ये समर्थ चुकीच्या कर्मांचा आणि चुकीच्या जीवन पद्धतीचा परिणाम कसा वाढत जातो हे सांगतात. मनुष्य जेव्हा वाईट कर्म करतो, चुकीच्या मार्गाने जातो किंवा सद्गुणांचा त्याग करतो, तेव्हा त्याचे परिणाम हळूहळू जीवनात दिसू लागतात. चुकीच्या कृतींमुळे नुकसान वाढते आणि त्या नुकसानीमुळे पुन्हा चुकीच्या गोष्टींकडे मन वळू लागते. समर्थ ते सांगतात की अधपतन अचानक होत नाही, ते छोट्या छोट्या चुकीच्या निवडींमधून हळूहळू निर्माण होते. पापाकरिता दरिद्र प्राप्त. आता दरिद्र म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, तर विचार, गुण, समाधान आणि योग्य मार्ग यांची कमतरता देखील आहे. वाईट कर्म आणि चुकीचे आचरण मनुष्याला अनेक प्रकारच्या अडचणीत आणते. दरिद्रे होय पाप संचित. जेव्हा मनुष्य चुकीच्या अवस्थेतच जातो, तेव्हा त्यातून आणखी चुकीच्या गोष्टी वाढू शकतात. अभाव, निराशा आणि चुकीचे विचार यामुळे मनुष्य अधिक चुकीचे निर्णय घेऊ शकतो. ऐसेची होत जातं. मग जीवनातील पतन हळूहळू होते. मग ते एखादी छोटी चुकीची सवय पुढे पुढे मोठी समस्या बनू शकते. समोर सांगतात की सुरुवातीला दोष ओळखून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. क्षणक्षणा. प्रत्येक क्षणी मनुष्याच्या कृती आणि विचारे त्याचे भविष्य घडवत असतात. म्हणून चांगल्या किंवा वाईट सवयी सततच्या कृतींमधून मजबूत होतात. म्हणून दररोजच्या छोट्या कृतींमध्ये जागरूक राहावे. समर्थ यामधून शिकवतात की वाईट विचार आणि चुकीची कर्मे जीवनात हळूहळू अधोगती निर्माण करतात. म्हणून प्रत्येक क्षणी विवेकाने वागून सद्गुणांचा मार्ग स्वीकारावा. या कारणे करंट लक्षणे. ऐकूनी त्यागची करणे. म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण. आता यामध्ये समर सांगतात की मनुष्याने आपल्या दोषांची जाणीव करून घेऊन त्यांचा त्याग करावा. करंटेपणाची लक्षणे समजून घेण्याचा उद्देश दुसऱ्यांवर टीका करणे नसून स्वतःमध्ये सुधारणे करणे होय. ज्या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे नेतात
जसे आळस, चुकीची संगत, अविवेक, वाईट सवयी त्या सोडल्या तर जीवनात चांगले गुण निर्माण होतात. या कारणे करंट लक्षणे. आता समोर सांगतात, की करंटेपणाची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आपले दोष समजत नाहीत, तोपर्यंत त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होत नाही. ऐकूनही त्यागाचे करणे. आता फक्त दोष ऐकून किंवा समजून उपयोग नाही, तर त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे. वाईट सवयी माहिती असूनही त्या चालू ठेवणे म्हणजे स्वतःचे नुकसान करणे. चुकीच्या गोष्टी सोडण्यासाठी ठाम निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे काही एक बाणे. आता याचा अर्थ काहीतरी चांगले आपल्या स्वभावात येते, अंगी बाणते. दोष कमी केल्यावर मनुष्यामध्ये चांगल्या गुणांसाठी जागा निर्माण होते. एक वाईट सवय सोडली तरी जीवनात सकारात्मक बदल सुरू होतो. सदैव लक्षण. आता सदैव लक्षण म्हणजे चांगले, श्रेष्ठ आणि भाग्य निर्माण करणारे गुण. नम्रता, प्रयत्न, विवेक, शिस्त आणि सदाचार हे गुण जीवनाला उन्नत करतात. उत्तम गुणांचा स्वीकार केल्याने व्यक्तिमत्व घडते. आता समर्थ यामधून शिकवतात, की स्वतःतील दोष ओळखून त्यांचा त्याग करणे आणि चांगले गुण अंगीकारणे हेच खऱ्या प्रगतीचे लक्षण आहे. आत्मसुधारणा केल्याने जीवनाची दिशा बदलते. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्यासी वासना वावडे अधर्मी सदा. आता यामध्ये समर्थ करंटपणाचे एक प्रमुख लक्षण सांगतात. आळस आणि प्रयत्नांचा अभाव. ज्या मनुष्याला आळस प्रिय असतो त्याला कोणतेही प्रयत्न करणे आवडत नाही. तो स्वतःच्या उन्नतीसाठी आवश्यक कष्ट घेत नाही. अशा वृत्तीमुळे मनुष्य हळूहळू चुकीच्या मार्गाकडे वळू लागतो. समर सांगतात, की जीवनात प्रगती, ज्ञान आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. आळस माणसाच्या क्षमता कमी करतो आणि चुकीच्या इच्छा वाढवतो. करंट्यास आळस आवडे. करंटेपणाचे पहिले लक्षण म्हणजे आळस. आळशी मनुष्याला काम, अभ्यास, सुधारणा किंवा नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा कमी होते. आळसामुळे मिळालेल्या संधी हातातून निघून जातात. यत्न कदापि ना आवडे. आता ज्याला प्रयत्न आवडत नाही, तो स्वतःचे जीवन बदलण्याची संधी गमावतो. यश, ज्ञान आणि प्रगती यासाठी मेहनत आवश्यक असते. समोर सांगतात, की प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नयेत. त्यासी वासना वावडे. वासना म्हणजे मनातील इच्छा, प्रवृत्ती किंवा ओढ. आळशी मनुष्याच्या इच्छा अनेकदा योग्य मार्गापेक्षा चुकीच्या गोष्टींकडे वळतात. मनाला योग्य दिशा न दिल्यास विचार आणि कृती बिघडू शकतात. म्हणून मनातील इच्छा आणि विचार यांना योग्य दिशा द्यावी. अधर्मी सदा. ज्याला योग्य प्रयत्न, शिस्त आणि सदाचार आवडत नाही, तो चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते. समर्थ ते सावध करतात, की आळस आणि अविवेक यामुळे अधोगती होते. म्हणून जीवनामध्ये सत्य, नीती आणि योग्य आचरणाचा मार्ग धरावा. समर्थ यामधून समर्थ यामधून शिकवतात, की आळस हा मनुष्याच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे. प्रयत्न, शिस्त आणि योग्य विचार यांचा त्याग केल्यास जीवन चुकीच्या दिशेने जाऊ शकते. म्हणून सतत जागरूक आणि प्रयत्नशील राहावे. सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. आता या ओळीमध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात, जो विचारशून्य, अस्थिर आणि अविवेकी असतो. ज्याच्या मनात स्थिरता नाही, जो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता बोलतो आणि ज्याच्या वागण्यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो. तो स्वतःचे नुकसान करून घेतो. समोर सांगतात, की मनुष्याने मन स्थिर ठेवावे, विचारपूर्वक बोलावे आणि आपल्या शब्दांना व कृतींना जबाबदारी असावी. सदा भ्रमिष्ठ निदसुरा. आता भ्रमिष्ठ म्हणजे ज्याचे मन सतत गोंधळलेले किंवा अस्थिर असते. असा मनुष्य योग्य निर्णय घेण्यात अडचण अनुभवतो आणि अनेकदा दिशाहीन होतो. समोर सांगतात, की मनाची स्थिरता आणि विवेक आवश्यक आहे. महत्त्वाच्या गोष्टींमध्ये शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा. उगेची बोले सैरावैरा. आता विचार न करता काहीही बोलणे हे अवगुणाचे लक्षण आहे. अयोग्य शब्दांमुळे नाती खराब होतात आणि लोकांचा विश्वास कमी होतो. समर्थ ते वाणीवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण देतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करावा, शब्दांचा योग्य वापर करावा. कोणी एकाच्या अंतरा. आता मनुष्याच्या बोलण्याचा आणि वागण्याचा परिणाम इतरांच्या मनावर होतो. जर आपले आचरण योग्य नसेल, तर लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होत नाही. आपल्या वागण्यामुळे इतरांच्या मनात काय भावना निर्माण होतात याचा विचार करावा. माने चिन्ह. याचा अर्थ कोणाच्याही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याला महत्त्व देत नाही. अविचारी बोलणे, अस्थिर वर्तन आणि चुकीच्या सवयी यामुळे मनुष्याची किंमत कमी होते. म्हणून विश्वास मिळवण्यासाठी सत्य, संयम आणि योग्य वर्तन आवश्यक आहे.
समर्थ या ओवीतून शिकवतात की मनाची स्थिरता, विचारपूर्वक बोलणे आणि जबाबदार वर्तन हे व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे गुण आहेत. अविचार आणि अस्थिरता मनुष्याचा आदर कमी करतात. लेहो नेने वाचू नेने, सौदा सूत घेऊ नेने, हिशेब कितके राखो नेने धारणा नाही. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात ज्याच्यात शिकण्याची इच्छा, ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती आणि व्यवहारातील शिस्त नसते. मनुष्याने जीवनात पुढे जाण्यासाठी वाचन, लेखन, ऐकणे, विचार करणे आणि अनुभवातून शिकणे आवश्यक आहे. पण जो या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्याच्या प्रगतीची क्षमता कमी होते. समर्थ सांगतात की ज्ञान आणि शिस्त नसल्यामुळे मनुष्य व्यवहारात मागे पडतो. लेहो नेने वाचू नेने. आता लेहो म्हणजे लिहिणे आणि वाचू म्हणजे वाचणे. ज्याला शिकण्याची इच्छा नाही तो ज्ञानापासून दूर राहतो. वाचन आणि लेखनामुळे विचारशक्ती वाढते, पण त्यांचा त्याग केल्यास मनुष्याची प्रगती थांबते. म्हणून जीवनामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची सवय ठेवावी. सौदासूद घेऊन येणे. याचा अर्थ ऐकलेल्या गोष्टींचा अर्थ समजून घेणे किंवा शिकवण स्वीकारणे. फक्त ऐकणे नाही तर त्यातून योग्य बोध घेणे महत्त्वाचे आहे. समर्थ येथे ग्रहण करण्याच्या वृत्तीचे महत्त्व सांगतात. चांगल्या गोष्टी ऐकून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करावा. हिशेब किती राखो नेणे. आता व्यवहारात शिस्त, नियोजन आणि जबाबदारी आवश्यक असते. ज्याला हिशोब ठेवता येत नाही तो अनेकदा नुकसान करून घेतो. समर्थ येथे व्यवहार ज्ञानाचे महत्त्व सांगतात. वेळ, पैसा आणि काम यांचे योग्य नियोजन करावे. धारणा नाही. धारणा म्हणजे लक्षात ठेवण्याची क्षमता, स्थिर विचार किंवा ठामपणा. ज्याच्यात शिकलेले टिकवून ठेवण्याची वृत्ती नसते तो वारंवार त्यात चुका करतो. म्हणून अनुभवातून शिकून त्याचा उपयोग पुढील जीवनात करावा. समर्थ यामधून शिकवतात की ज्ञान, शिकण्याची वृत्ती आणि व्यवहारातील शिस्त नसल्यास मनुष्य मागे पडतो. म्हणून सतत शिकत राहणे, विचार करणे आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. हरवी सांडी फाडी फोटी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीचे आवडे कदापि नाही. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात ज्याच्यात निष्काळजीपणा, विसराळूपणा आणि चांगल्या संगतीचा अभाव असतो. जो मनुष्य वस्तू, काम आणि संबंध यांची काळजी घेत नाही, सतत चुका करतो आणि चांगल्या लोकांच्या संगतीपासून दूर राहतो, तो स्वतःच्या जीवनाचे नुकसान करून घेतो. समर्थ सांगतात की जागरूकता, जबाबदारी आणि चांगली संगत हे जीवन सुधारण्यासाठी आवश्यक आहेत. हरवी सांडी पाडी फोडी. याचा अर्थ वस्तूंची किंवा कामांची काळजी न घेणे, निष्काळजीपणाने वागणे. अशा वृत्तीमुळे मनुष्याला नुकसान सहन करावे लागते. समर्थ ते जबाबदारीने वागण्याची शिकवण देतात. विसरे चुके नाना खोडी. आता वारंवार विसरणे आणि चुका करणे ही असावधानतेची लक्षणे आहेत. चूक झाली तर त्यातून शिकणे, पण त्यात चुका पुन्हा पुन्हा करणे योग्य नाही. अनुभवातून शिकून स्वतःमध्ये सुधारणा करावी अशी समर्थ सांगतात. भल्याचे संगतीची आवडी. आता चांगल्या लोकांची संगत मनुष्याला योग्य विचार आणि दिशा देते. समर्थ सांगतात की उत्तम गुण असलेल्या व्यक्तींचा सहवास जीवन घडवतो. म्हणून आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आणि चांगल्या मार्गावर नेणाऱ्या लोकांशी संबंध ठेवावेत. कदापि नाही. ज्याला चांगल्या लोकांची संगत आवडत नाही तो स्वतःच्या प्रगतीपासून दूर राहतो. वाईट सवयी आणि चुकीचे विचार वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून चांगल्या संगतीचे महत्त्व ओळखून ती स्वीकारावी. समर्थ यामधून शिकवतात की निष्काळजीपणा, सततच्या चुका आणि चांगल्या संगतीचा अभाव हे मनुष्याच्या अधोगतीचे कारण बनतात. म्हणून जागरूकता, जबाबदारी आणि सत्संग यामुळे जीवन उन्नत होते. चाटगडी मेळविले, कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटिले चोरटे पापी. आता यामध्ये समर्थ वाईट संगतीच्या परिणामाबद्दल सांगतात. मनुष्य ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्याचा परिणाम त्याच्या विचारांवर आणि आचरणावर होत असतो. चुकीच्या स्वभावाच्या, वाईट कर्म करणाऱ्या लोकांशी मैत्री केल्यास मनुष्याची वृत्ती हळूहळू तशीच होते. म्हणून समर्थ ते सांगतात की मित्र आणि संगत निवडताना विवेक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चाटगडी मिळविले. चाट म्हणजे खुशामत करणारे किंवा स्वार्थासाठी जवळ येणारे लोक. अशा लोकांची संगत मनुष्याला सत्यापासून दूर नेऊ शकते. समर्थ सांगतात की केवळ आपली स्तुती करणारे लोक जवळ ठेवू नयेत. आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे आणि सत्य सांगणारे लोक जवळ ठेवावेत. खटनट एकवटिले. आता खटमट म्हणजे कपटी, दिखाऊ आणि चुकीच्या वृत्तीचे लोक. बाहेरून चांगले दिसणारे पण आतून स्वार्थी लोक ओळखण्याची बुद्धी असावी. समर्थ ते विवेकाने माणसं ओळखण्याची शिकवण देतात. फक्त बाह्य गुणावर विश्वास न ठेवता स्वभाव समजून घ्यावा. चोरटे पापी.
आता वाईट वृत्तीच्या लोकांचा सहवास मनुष्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. अशा संगतीमुळे स्वतःचे गुण, प्रतिष्ठा आणि जीवनाची दिशा खराब होऊ शकते. म्हणून वाईट सवय आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. समर्थ यामधून शिकवतात की मनुष्याची ओळख त्याच्या संगतीवरून होते. म्हणून स्वार्थी, कपटी आणि वाईट आचरणाच्या लोकांपासून सावध राहून चांगल्या लोकांच्या, गुणांच्या व्यक्तींचा सहवास घ्यावा. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात जो स्वभावाने कपटी, स्वार्थी आणि दुसऱ्यांचे नुकसान करणारा असतो. असा मनुष्य कोणाशीही प्रामाणिकपणे वागत नाही. स्वतःचा फायदा साधण्यासाठी तो इतरांना त्रास देतो आणि त्यांचे नुकसान करतो. अशा वृत्तीमुळे समाजात विश्वास आणि संबंध नष्ट होतात. समर्थ सांगतात की चांगल्या जीवनासाठी सत्य, प्रामाणिकपणा आणि परहिताची भावना आवश्यक आहे. ज्यासी त्यासी कळकटा. आता कळकटा म्हणजे कपटी, स्वार्थी किंवा मनाने खराब. असा मनुष्य कोणाशीही शुद्ध भावनेने वागत नाही. प्रत्येक संबंधात स्वार्थ पाहणारी वृत्ती शेवटीच त्या स्वतःचे नुकसान करते. म्हणून व्यवहारात प्रामाणिकपणा आणि स्वच्छ मन ठेवावे. स्वये सदाचा चोरटा. जो मनुष्य सतत फसवणूक किंवा चुकीचे मार्ग स्वीकारतो त्याचा स्वभावातच तसा बनतो. चोरी फक्त वस्तूंची नसते, विश्वास, संधी आणि इतरांच्या हक्कांचे नुकसान करणेही चुकीचे आहे. परघातकी धाटा मोठा. आता परघातकी म्हणजे दुसऱ्यांचे नुकसान करणारा. असा मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना त्रास देतो. समर्थ सांगतात की दुसऱ्यांचे नुकसान करून मिळवलेले यश टिकत नाही. म्हणून आपल्या प्रगतीसोबत इतरांचेही हित जपावे. वाटापाडी याचा अर्थ फूट पाडणे, नुकसान करणे किंवा अडथळे निर्माण करणे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांमध्ये मतभेद निर्माण करतात. समर्थ अशा वृत्तीपासून सावध करतात. लोकांना जोडण्याचा प्रयत्न करावा, तोडण्याचा नाही. समर्थ यामधून शिकवतात की कपटीपणा, स्वार्थ आणि दुसऱ्यांचे नुकसान करण्याची वृत्ती मनुष्याला अधोगतीकडे नेते. सत्य, प्रामाणिकपणा आणि परहिताची भावना ठेवली तर जीवनात खरी उन्नती होते. दीर्घ सूचना सुचेचिना, न्याय नीती हे रुचेना, पराभिलाषी वासना निरंतर. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात ज्याच्यात दूरदृष्टी, न्यायबुद्धी आणि योग्य विचारांचा अभाव असतो. जो मनुष्य भविष्यातील परिणामांचा विचार करत नाही, योग्य अयोग्य समजून घेत नाही आणि सतत दुसऱ्यांच्या गोष्टींची इच्छा किंवा मत्सर करतो, तो स्वतःचे जीवन अस्थिर करून घेतो. समर्थ सांगतात की विवेक, नीती आणि समाधान हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दीर्घ सूचना सुचेचिना. दीर्घ सूचना म्हणजे दूरचा विचार, भविष्यातील परिणाम समजण्याची पद्धत किंवा बुद्धी. अविचारी मनुष्य फक्त वर्तमानातील इच्छा पाहतो, पुढे काय परिणाम होतील याचा विचार करत नाही. म्हणून कोणतीही कृती करण्यापूर्वी तिचा पुढील परिणाम विचारात घ्यावा. न्याय नीती हे रुचेना. आता न्याय आणि नीती म्हणजे योग्य निर्णय किंवा वागणे. ज्याला सत्य, नियम आणि योग्य आचरण आवडत नाही ते हळूहळू चुकीच्या मार्गावर जातो. म्हणून परिस्थिती कोणती असो, योग्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नये. पराभिलाषी वासना. आता पराभिलाष म्हणजे दुसऱ्यांच्या गोष्टींची इच्छा, मत्सर किंवा लालसा. दुसऱ्यांकडे काय आहे याचा सतत विचार केल्याने स्वतःचे समाधान नष्ट होते. समर्थ सांगतात की इच्छा असावी पण ते योग्य मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःची प्रगती करण्यावर लक्ष द्यावे. निरंतर सतत तशीच वृत्ती राहिली तर मनुष्याच्या स्वभावात हे दोष घट्ट होतात. म्हणून सुरुवातीला चुकीच्या विचारांना थांबवणे आवश्यक आहे. वाईट सवयी वाढण्याआधी त्यावर नियंत्रण ठेवावे. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की दूरदृष्टीचा अभाव, नीतीचा त्याग आणि दुसऱ्यांविषयीची लालसा मनुष्याला अधोगतीकडे नेते. म्हणून विवेक, समाधान आणि योग्य मार्ग यांचा स्वीकार करावा. आळसे शरीर पाळिले, परंतु पोटे विण गेले, सुडके मेनासे झाले पांगराया. आता यामध्ये समर्थ आळसामुळे होणारे नुकसान स्पष्ट करतात. जो मनुष्य कष्ट न करता फक्त आरामात राहण्याची इच्छा ठेवतो तो हळूहळू जीवनातील आवश्यक गोष्टींपासून वंचित होतो. शरीराला सुख देण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न आणि काम केले नाही तर शेवटी गरजा पूर्ण करणेही कठीण होते. समर्थ सांगतात की शरीराची काळजी घेणे योग्य आहे पण आळशीपणामुळे कर्म आणि प्रयत्न सोडणे हे विनाशाचे कारण बनते. आळसे शरीर पाळिले. आळशी मनुष्य शरीराला कष्टापासून दूर ठेवतो. त्याला मेहनत, शिस्त आणि प्रयत्न नकोसे वाटतात. परंतु सतत आरामाची सवय मनुष्याची क्षमता कमी करते. परंतु पोटे विण गेले. आता फक्त शरीराला आराम दिल्याने जीवन चालत नाही. अन्न, गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. समर्थ सांगतात की कर्माशिवाय जीवनातील मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. सुडके मिळेनासे झाले. सुडके म्हणजे थोडीशी मदत, साधन किंवा गरजेची वस्तू.
आळशीपणामुळे अशी वेळ येते की छोट्या गरजांसाठी अडचण निर्माण होतात. म्हणून आजचा आळस उद्याची अडचण बनू शकतो. पांगराया येथे पांघरून ही एक मूलभूत गरज दर्शवते. समर सांगतात की जीवनातील साध्या गरजांसाठी प्रयत्न करावे लागतात. स्वतःची जीवनाची जबाबदारी स्वतः घ्यावी. समर्थ यामधून शिकवतात की आळस मनुष्याला हळूहळू असहाय्य बनवते. शरीराला आराम देण्यापेक्षा त्याला योग्य कर्म, प्रयत्न आणि शिस्तीची सवय लावणे आवश्यक आहे. आळसे शरीर पाळी, अखंड कुंसी कांडोळी, निद्रेची पाडी सुकाळी आपणासी. आता यामध्ये समर्थ आळशी वृत्तीमुळे मनुष्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या निष्क्रियतेचे वर्णन करतात. जो मनुष्य सतत आराम, झोप किंवा निष्क्रियतेमध्ये राहतो, तो आपल्या शरीराची आणि मनाची क्षमता कमी करून घेतो. जीवनात प्रगती करण्यासाठी जागरूकता, प्रयत्न आणि सक्रियता आवश्यक आहे. समर सांगतात की शरीराला योग्य विश्रांती हवी, पण अति आरामाने आळस मनुष्याला दुर्बल बनवतो. आळसे शरीर पाळी. आळशी मनुष्य कष्ट करून राहण्यापेक्षा तो कष्ट टाळतो आणि शरीराला सतत आराम देतो. पण शरीराची खरा विकास योग्य काम, हालचाल आणि प्रयत्नाने होतो. म्हणून आराम आणि आळस यातील फरक समजून घ्यावा. अखंड कुंसी कांडोळी. आता याचा भावार्थ सतत पडून राहणे, निष्क्रिय राहणे किंवा वेळ वाया घालवणे. अशी सवय मनुष्याची कार्यक्षमता कमी करते. समर सांगतात की निष्क्रिय जीवनामुळे उत्साह कमी होतो. वेळेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. निद्रेची पाडी सुकाळी. अति झोप आणि आराम यामध्ये मनुष्य आपला मौल्यवान वेळ गमावतो. योग्य झोप शरीरासाठी आवश्यक आहे, पण आळसासाठी झोपेचा आधार घेणे नुकसानकारक आहे. शिस्तबद्ध दिनचर्या ठेवावी. आपणासी याचा परिणाम शेवटी स्वतःवरच होतो. आळशीपणामुळे संधी, वेळ आणि क्षमता यांचे नुकसान होते. समर सांगतात की आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतःची आहे. म्हणून जीवनामध्ये स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः प्रयत्नशील राहावे. समर्थ यामधून शिकवतात की अति आराम, आळस आणि निष्क्रियता मनुष्याची शक्ती कमी करतात. शरीर आणि मन यांना योग्य कार्य, योग्य शिस्त आणि योग्य प्रयत्नांची दिशा दिली तर जीवन उन्नत होते. जनासी मित्री करेना, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात, जो लोकांशी योग्य संबंध ठेवत नाही, कठोर बोलतो आणि आपल्या अज्ञानामुळे स्वतःचे नुकसान करून घेतो. मनुष्याचे मोठेपण केवळ ज्ञान आणि संपत्तीत नसते, तर त्याच्या वागण्यात, बोलण्यात आणि इतरांशी ठेवलेल्या संबंधांमध्ये दिसते. जो सतत कठोरपणे बोलतो आणि कोणाशी प्रेमाने वागत नाही, त्याच्यापासून लोक दूर होतात. समर्थ येथे नम्रता, मधुर वाणी आणि समजूतदारपणाचे महत्त्व सांगतात. जनासी मित्री करेना. आता जो मनुष्य इतरांशी आपुलकीने वागत नाही, तो चांगले संबंध निर्माण करू शकत नाही. मनुष्याला जीवनात सहकार्य, प्रेम आणि विश्वासाची गरज असते. समर सांगतात की लोकांपासून दूर राहणे आणि संबंध न जपणे हे अवगुणाचे लक्षण आहे. म्हणून लोकांशी प्रेमाने आणि आदराने संबंध ठेवावेत. कठीण शब्द बोले नाना. आता कठोर शब्द मन दुखावतात आणि नाती कमजोर करतात. बोलण्याची पद्धत ही व्यक्तिमत्व दाखवते. समर सांगतात की सध्य बोलावे, पण ते नम्रतेने आणि योग्य पद्धतीने बोलावे. वाणीवर नियंत्रण ठेवून गोड आणि विचारपूर्वक बोलावे. मूर्खपणे आवरेना. आता अज्ञानामुळे मनुष्य चुकीचा बोलतो किंवा चुकीचा वागतो. स्वतःची चूक समजून न घेणे आणि सुधारणा न करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. म्हणून नवीन शिकण्याची तयारी ठेवावी आणि चुका सुधाराव्यात. कोणी एकासी. असा स्वभाव असेल तर कोणत्याही व्यक्तीशी चांगले संबंध टिकत नाहीत. लोकांचा विश्वास आणि आपलेपणा मिळवण्यासाठी चांगले आचरण आवश्यक आहे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीशी संयम आणि नम्रतेने वागावे. समर्थ यामधून शिकवतात की कठोर वाणी, अहंकार आणि अज्ञानामुळे मनुष्य लोकांपासून दूर जातो. प्रेमळ वाणी आणि नम्रता आणि समजूतदारपणा हे चांगले संबंध निर्माण करण्याचे आधार आहेत. पवित्र लोकांमध्ये भिडावे, वोंगळामध्ये निसंग धावे, सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. आता यामध्ये समर्थ करंटपणाचे आणखी एक गंभीर लक्षण सांगतात. काही लोक चांगल्या, सदाचारी आणि पवित्र व्यक्तींच्या सहवासात जाण्यास संकोच करतात. परंतु वाईट संगती, चुकीचे व्यवहार आणि निंदनीय कृत्यांमध्ये मात्र निर्धास्तपणे सहभागी होतात. ही वृत्ती मनुष्याच्या विवेकाचा ऱ्हास दर्शवते. जिथे स्वतःच्या उन्नतीची संधी आहे तिथे दूर राहतो आणि जिथे अधपतन आहे तिथे आनंदाने जातो. समर सांगतात की मनुष्याच्या आवडीनिवडीच त्याच्या जीवनाची दिशा ठरवतात. म्हणून मनाला चांगल्या गोष्टींची आवड लावणे हे अत्यंत आवश्यक आहे. पवित्र लोकांमध्ये भिडावे. येथे भिडावे म्हणजे संकोच वाटणे किंवा मिसळण्यास कचरणे असा भाव आहे. सद्गुणी, ज्ञानी आणि संत स्वभावी लोकांमध्ये काहींना कमीपणा वाटतो, कारण अशा ठिकाणी स्वतःचे दोष जाणवतात.
समर सांगतात की अशा लोकांपासून दूर न जाता त्यांच्याकडून शिकण्याची वृत्ती ठेवावी. म्हणून जीवनामध्ये चांगल्या आणि गुणी व्यक्तींचा सहवास संकोच न बाळगता त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. ओंगळामध्ये निशंक धावे. आता ओंगळ म्हणजे वाईट, अशुद्ध किंवा धार्मिक आचरण करणारे, अधार्मिक करणारे लोक. करंट मनुष्य मात्र अशा संगतीत कोणतेही विचार न करता सहज मिसळतो. वाईट सवयी लवकर लागतात, पण त्यातून बाहेर पडणे कठीण असते. म्हणून जीवनामध्ये क्षणिक आनंदासाठी चुकीच्या संगतीत जाऊ नये. सदा मनापासून भावे. आता वाईट गोष्टींबद्दल मनात आकर्षण निर्माण होणे हे हे धोकादायक आहे. जेव्हा मनाला चुकीच्या गोष्टी आवडू लागतात, तेव्हा विवेक हळूहळू कमी होतो. समर सांगतात, की मनाला सतत चांगल्या विचारांची दिशा दिली पाहिजे. मनाला ज्या गोष्टींची आवड लागतो, तसेच आपले व्यक्तिमत्व घडत जाते. जननिंद क्रिया. आता जननिंदा म्हणजे समाजात निंदनीय, लाजिरवाणी किंवा अयोग्य मानली जाणारी कृत्ये. अशी कृत्ये केवळ प्रतिष्ठाच कमी करत नाही, तर मनुष्याच्या चारित्र्यालाही कलंक लावतात. समर सांगतात, की लोकांचा मान मिळवायचा असेल, तर आचरण शुद्ध असणं आवश्यक आहे. अशी कोणतीही कृती करू नये जे स्वतःला आणि समाजालाही लाजिरवाणी वाटेल. समर्थ यामधून शिकवतात, की सद्गुणी लोकांचा सहवास टाळणे आणि वाईट संगतीची आवड ठेवणे हे अधोगतीचे लक्षण आहे. मनाला चांगल्या विचारांची दिशा देऊन निंदनीय कृत्यांपासून दूर राहणे हेच खरे शहाणपण आहे. तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संवार पापी अनर्थी अपस्मार सर्वा बुद्धी. आता यामध्ये समर्थ वाईट प्रवृत्त्या मनुष्यामुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांचे वर्णन करतात. जो मनुष्य सतत चुकीच्या मार्गाने वागतो, त्याच्याकडून इतरांची भली होण्याची अपेक्षाच करता येत नाही. उलट त्याच्या वागण्यामुळे अनेकांचे नुकसान होते. अशा व्यक्तीचे विचार, शब्द आणि कृती समाजात कलह, दुःख आणि अधःपतन निर्माण करतात. समर सांगतात, की ज्याच्या मनात परोपकाराची भावना नसते, तो न कळत स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करत राहतो. तेथे कैचा परोपकार. आता ज्याच्या मनात स्वार्थ, वाईट विचार आणि अधर्म भरलेला आहे, त्याच्याकडून परोपकाराची अपेक्षा करता येत नाही. परोपकार हा केवळ कृतीतून होत नाही, तर त्यासाठी मन शुद्ध आणि निस्वार्थ असावे लागते. इतरांचे भले करण्यासाठी प्रथम स्वतःचा स्वभाव चांगला घडवावा. केला बहुतांचा संहार. आता संहार म्हणजे नुकसान, विनाश किंवा हानी. वाईट विचारांचा मनुष्य केवळ स्वतःच भरकटत नाही, तर त्याच्या प्रभावामुळे इतरांचे नुकसान होऊ शकते. समर सांगतात, की एका व्यक्तीचे चुकीचे आचरण अनेकांच्या जीवनावर परिणाम करू शकते. आपल्या कृतींचा परिणाम इतरांवर होतोय याची नेहमी जाणीव ठेवावी. पापी अनर्थ अपस्मार. आता अनर्थी म्हणजे अनर्थ घडवणारा आणि अपस्मार म्हणजे विवेक हरपल्यासारखी अवस्था. पापी वृत्तीमुळे मनुष्याचा विवेक नष्ट होतो. त्याला योग्य अयोग्य यातील फरक समजेनासे होतो आणि तो सतत अनर्थकारक कृती करत राहतो. म्हणून वाईट सवयी आणि चुकीचे विचार वेळेवर सोडले नाहीत, तर विवेक नष्ट होतो. सर्वाबुद्धी. आता अशा मनुष्यामुळे कुटुंब, मित्र, समाज आणि स्वतःचे जीवन सर्वच प्रभावित होते. चुकीच्या आचरणाचे परिणाम कधी एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही. स्वतःचे आचरण असे ठेवावे की त्याचा लाभ समाजालाही होईल. समर्थ यामधून शिकवतात, की वाईट विचार आणि अधार्मिक आचरण असलेल्या व्यक्तींपासून परोपकार घडत नाही. उलट त्याच्यामुळे अनेकांचे नुकसान होते. म्हणून मन, विचार आणि आचरण शुद्ध ठेवून स्वतःच्या आणि समाजाच्या हिताचा मार्ग स्वीकारावा. शब्द सांभाळून बोले ना, आवरता आवरेना, कोणी एकासी माने ना बोलणे त्याचे. आता यामध्ये समर्थ वाणीवरील संयमाचे महत्त्व सांगतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या बोलण्यातून होते. जो विचार न करता बोलतो, ज्याला आपल्या शब्दांवर नियंत्रण नसते आणि जो परिस्थितीनुसार वाणी संयमित ठेवू शकत नाही, त्याच्या बोलण्याची किंमत हळूहळू कमी होते. शब्द हे मनुष्याच्या मनातील विचारांची प्रतिबिंब असतात. योग्य वेळी योग्य शब्द बोलले तर नाती दृढ होतात, विश्वास निर्माण होतो आणि अनेक ठिकाणी प्रसंगही सहज सोडवता येतात. परंतु अविचाराने बोललेले शब्द मन दुखावतात, वाद निर्माण करतात आणि आयुष्यभर टिकणाऱ्या जखमा करून जातात. समर सांगतात, की बोलणे ही कला आहे. जितके बोलणे महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य वेळी मौन राखणे आणि शब्दांवर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. शब्द सांभाळून बोलेना. याचा अर्थ बोलण्यापूर्वी शब्दांचा विचार करण्याची सवय नसते. असा मनुष्य कोणत्याही ठिकाणी काय बोलावे, किती बोलावे आणि कोणत्या भाषेत बोलावे याचा विचार करत नाही. त्यामुळे त्याचे बोलणे अनेकदा इतरांना दुखावणारे किंवा अयोग्य ठरते. आवरेता आवरेना याचा अर्थ एकदा बोलायला सुरुवात केली की स्वतःवर नियंत्रण राहत नाही. राग, अहंकार आणि उतावळेपणाने मनुष्य आवश्यकतेपेक्षा अधिक बोलतो आणि नंतर त्याचा पश्चाताप करावा लागतो. समर सांगतात, की स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संयमी असतो. कोणी एकासी मानेना.
आता सतत अविचाराने बोलणाऱ्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास राहत नाही. त्याचे शब्द गांभीर्याने घेतले जात नाही, कारण त्याच्या बोलण्यात विवेक, संयम आणि स्थिरता नसते. बोलणे त्याचे. शेवटी अशा मनुष्याचे बोलणे लोक दुर्लक्ष करतात. ज्याची वाणी संयमित, सत्य आणि हितकारक असते, त्याचे शब्द लोकांच्या मनावर प्रभाव टाकतात. समर्थ सांगतात की वाणी ही ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. तिचा उपयोग लोकांना जोडण्यासाठी आणि हित साधण्यासाठी करावा. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की विचारपूर्वक, संयमाने आणि हितकारक बोलणे हे उत्तम व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. अविचारी आणि अनियंत्रित वाणीमुळे मनुष्याचा विश्वास आणि मान कमी होतो. म्हणून प्रत्येक शब्द विवेकाने आणि जबाबदारीने उच्चारावा. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकासी शक्य नाही. विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताटा. आता या ओवीमध्ये समर्थ अशा मनुष्याचे वर्णन करतात ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ज्याचे कोणाशी प्रेमाचे संबंध नसतात, ज्याच्याकडे ना ज्ञान असते ना कोणतेही विशेष गुण असतात, तरी तो अहंकाराने वागतो. मनुष्याचे मोठेपण बाह्य दिखाव्यात नसून त्याच्या चारित्र्यात, ज्ञानात, नम्रतेत आणि लोकांच्या मनात मिळालेल्या विश्वासात असते. परंतु काही लोक स्वतःमध्ये कोणतेही विशेष गुण नसतानाही स्वतःला श्रेष्ठ समजतात. असा अहंकार मनुष्याला स्वास्तवापासून दूर नेतो आणि त्याच्या प्रगतीचे दरवाजे बंद करतो. समर्थ सांगतात की ज्याच्याकडे नम्रता नसते, ज्याच्याकडे ज्ञान आले तरी त्याचा उपयोग होत नाही. अहंकारामुळे माणूस स्वतःच्या उणिवा पाहू शकत नाही आणि त्यामुळे सुधारण्याची संधीही गमावतो. कोणी एकास विश्वास नाही. आता विश्वास हा मनुष्याचा सर्वात मोठा ठेवा असतो. ज्याचे बोलणे आणि वागणे प्रामाणिक नसते, त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. विश्वास एकदा गमावला की तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते. कोणी एकाशी शक्य नाही. आता सख्य म्हणजे प्रेम, मैत्री आणि आपुलकीचे नाते. अहंकारी, स्वार्थी किंवा कठोर स्वभावाच्या व्यक्तीशी कोणीही मनापासून मैत्री करू इच्छित नाही. समर सांगतात की प्रेमळ स्वभाव आणि नम्र वागणूक यामुळे चांगली नाती निर्माण होतात. विद्या वैभव काहीच नाही. येथे वैभव म्हणजे केवळ धन नव्हे, तर ज्ञान, गुण, कौशल्य, चारित्र्य आणि कर्तृत्व हे आहे. ज्याच्याकडे हे गुण नाहीत त्याने अधिक नम्र राहून तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. समर्थ सांगतात की गुणांशिवाय मोठेपणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. उगाची ताटा. ताटा म्हणजे उगीचेच अहंकार, गर्व किंवा मिजास. कोणतेही आधार नसताना स्वतःला मोठे समजणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. खरा ज्ञानी मनुष्य जितका मोठा होतो तितका अधिक विनम्र होत जातो. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की विश्वास, प्रेम आणि ज्ञान, सद्गुण याशिवाय अहंकारालाही काही मूल्य नसते. खरे मोठेपण नम्रतेत, कर्तृत्वात आणि लोकांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात असते. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. ऐसे हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. आता यामध्ये समर्थ मनुष्याच्या व्यवहारातील विवेक, संबंध जपण्याची कला आणि त्यातून मिळणाऱ्या भाग्याचा संबंध स्पष्ट करतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ ज्ञान आणि संपत्ती पुरेशी नसते. माणसांच्या मनातील स्थान, विश्वास आणि आपुलकी मिळवणे तितकेच आवश्यक असते. जो इतरांच्या भावना जपतो, योग्य अंतर राखतो आणि आदराने वागतो आणि संबंध टिकवतो, त्याच्या जीवनात अनेक संधी आणि सौभाग्य स्वतःहून येऊ लागतात. परंतु करंट स्वभावाचा मनुष्य अशा मौल्यवान शिकवणीकडे दुर्लक्ष करतो. तो आपल्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे विवेकाचा सल्ला ऐकत नाही आणि त्यामुळे स्वतःच स्वतःच्या प्रगतीचा मार्ग बंद करून घेतो. राखावी बहुतांची अंतरे. येथे अंतर राखणे म्हणजे लोकांच्या मनात आपुलकी, विश्वास आणि आदराचे स्थान टिकवून ठेवणे. हे फक्त गोड बोलण्याने होत नाही, तर प्रामाणिकपणा, नम्रता, सहकार्य आणि योग्य वर्तन यामुळे घडते. ज्याला लोकांची मने जिंकता येतात, त्याला अनेक ठिकाणी कठीण प्रसंगातही मदत मिळते. भाग्य येते तदनंतरे. समर सांगतात की भाग्य हे केवळ नशिबावर अवलंबून नसते. चांगले आचरण, योग्य संबंध, विश्वासार्हता आणि सद्वर्तन यामुळे अनेक संबंध निर्माण होतात. लोकांचा विश्वास हीच अनेकदा आपल्या भाग्याची दारे उघडणारी गुरुकिल्ली ठरते. ऐशी ही विवेकाची उत्तरे. हे सर्व विवेकाचे मार्गदर्शन आहे. समर्थ सांगतात की जीवनात कसे वागावे, लोकांशी कसे संबंध ठेवावेत आणि प्रगतीचा मार्ग कसा निवडावा याची उत्तरे विवेक देतो. विवेकाशिवाय घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. ऐकणारा नाही. करंट मनुष्य मात्र हा मौल्यवान उपदेश स्वीकारत नाही. त्याला स्वतःच्या चुका मान्य करायच्या नसतात. त्यामुळे सुधारण्याची संधी असूनही तो त्याचा लाभ घेत नाही. समर्थ सांगतात की शिकण्याची वृत्ती नसल्यास उत्तम मार्गदर्शनाचाही उपयोग होत नाही. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की लोकांची मने जपणे, विश्वास संपादन करणे आणि विवेकाने वागणे हेच खऱ्या भाग्याचे कारण आहे. जो नम्रतेने योग्य मार्गदर्शन स्वीकारतो त्याच्याच जीवनात प्रगती, मान्यता आणि समाधान येते. स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपाये नाना काय करीती.
आता यामध्ये समर्थ मनुष्याच्या हट्टीपणा, अहंकार आणि शिकण्याची वृत्ती नसण्याचे दुष्परिणाम सांगतात. जीवनात प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतात. त्या ओळखून योग्य व्यक्तीकडे शिकणे, मार्गदर्शन स्वीकारणे आणि स्वतःमध्ये बदल घडवणे हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु काही लोकांना स्वतःचे अज्ञान समजत नाही आणि इतरांनाही दिलेला योग्य सल्लाही ते स्वीकारत नाही. अशा वृत्तीमुळे त्यांची प्रगती थांबते. समर्थ सांगतात की ज्ञान मिळवण्यासाठी प्रथम नम्रता आवश्यक आहे. ज्याला स्वतःचे अज्ञान मान्य होत नाही, त्याला कोणीही शिकवू शकत नाही. स्वये आपणा सकळेना. आता याचा अर्थ मनुष्याला स्वतःचे दोष, मर्यादा किंवा अज्ञान समजत नाही. जो स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तो नेहमी स्वतःलाच योग्य समजत राहतो. स्वतःच्या चुका ओळखणे हीच आत्मविकासाची पहिली पायरी आहे. शिकवले ते ऐकेना. आता सद्गुरू, ज्ञानी व्यक्ती किंवा अनुभवी लोकांनी योग्य मार्गदर्शन केले तरी तो ते स्वीकारत नाही. अहंकारामुळे त्याला वाटतंय की आपल्याला सर्व काही माहिती आहे. समर्थ सांगतात की शिकण्याची तयारी नसल्यास कोणतेही ज्ञान उपयोगी पडत नाही. तयासी उपाय नाना. आता अशा व्यक्तीला सुधारण्यासाठी अनेक उपाय केले जातात. समजावणे, अनुभव देणे, प्रमाणे सांगणे किंवा कठोरपणे सांगणे. अनेक मार्ग वापरले जातात. परंतु बदलाची इच्छा स्वतःमध्ये नसेल तर कोणताही उपयोग किंवा कोणीही यशस्वी होत नाही त्यामध्ये. काय करीते? आता समर शेवटी सांगतात की अशा हट्टी मनुष्याचे काय करणार? जो स्वतःला बदलू इच्छित नाही, त्याला बाहेरून कोणीही काहीही सांगितलं, कितीही बदलायचा प्रयत्न केला, तर तो बदलणार नाही. सुधारणा हा नेहमी अंतर्मनातून स्वीकारावी लागते, तरच त्याचा उपयोग होतो. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की स्वतःचे अज्ञान ओळखणे, योग्य मार्गदर्शन नम्रतेने स्वीकारणे आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी ठेवणे, हेच प्रगतीचे खरे लक्षण आहे. अहंकार आणि हट्टीपणामुळे मनुष्य स्वतःच्या उन्नतीपासून वंचित राहतो. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पडिला संदेही अनुमानाचे. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात जो प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी केवळ संकल्पनांच्याच जगात जगतो. तो मोठमोठी स्वप्ने पाहतो, अनेक योजना आखतो, परंतु त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न, शिस्त आणि सातत्य यांचा अभाव असल्यामुळे त्याच्या हातून काहीच साध्य होत नाही. असा मनुष्य सतत हे करू, ते करू असे झाले तर अशा विचारांमध्ये रमतो. परंतु प्रत्यक्ष कृती होत नसल्याने त्याचे जीवन कल्पनांमध्येच अडकून राहते. याशिवाय तो प्रत्येक गोष्टीत संशय घेत राहतो. ठाम निर्णय घेण्याऐवजी अंदाज, अफवा किंवा कल्पनांवर अवलंबून राहिल्यामुळे त्याची प्रगती थांबते. समर्थ सांगतात की जीवन घडवणारे साधन म्हणजे वास्तव स्वीकारून केलेला प्रयत्न. केवळ कल्पना, अनुमान आणि संदेह यामुळे कधीही यश मिळत नाही. कल्पना करी उदंड काही. असा मनुष्य मनात कल्पना, अनेक योजना, स्वप्ने आणि विचार करत राहतो. कल्पना करणे म्हणजे चुकीचे नाही, पण प्रत्यक्षात आणण्यासाठी कृत्य आवश्यक असते. केवळ विचार करत राहिल्याने कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही. प्राप्तव्य तो काहीच नाही. आता इतक्या कल्पना करूनही प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी परिश्रम, सातत्य आणि संयम आवश्यक असतो. समर्थ सांगतात की कृतीशिवाय कोणतेही फळ मिळत नाही. अखंड पडीला संदेही. आता सतत संशय घेणारा मनुष्य कधीच ठाम निर्णय घेऊ शकत नाही. तो प्रत्येक गोष्टीत शंका घेत राहतो आणि त्यामुळे योग्य संधीही गमावतो. विश्वास, विवेक आणि अनुभव यांच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक आहे. अनुमानाचे. आता अनुमान म्हणजे अंदाज. अंदाजावर जीवन जगणारा मनुष्य अनेकदा चुकीचे निष्कर्ष काढतो. समर सांगतात की सत्य अनुभव, अभ्यास आणि विवेक यावर उभे असते, केवळ अनुमानावर नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीची खात्री करूनच मत बनवावे आणि निर्णय घ्यावा. समर्थ यामधून शिकवतात की केवळ कल्पना, अंदाज आणि संशय यामध्ये अडकून राहिल्याने जीवनात काहीही साध्य होत नाही. ध्येय निश्चित करून विवेक, ठाम निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या आधारावर कृती केल्यासच यश प्राप्त होते. पुण्यमार्ग संडीला मने, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. आता यामध्ये समोर सांगतात की जेव्हा मनुष्य स्वतःहून सदाचार, धर्म, सत्य आणि पुण्याचा मार्ग सोडतो, तेव्हा त्याचे जीवन हळूहळू अधोगतीकडे जाऊ लागते. त्यानंतर पापाचे परिणाम भोगावे लागतात. पण ते दूर कसे करावे याचा विचार तो करत नाही. असा मनुष्य ठाम निर्णय घेऊ शकत नाही. तो सत्य, अनुभव आणि विवेक यावर चालण्याऐवजी अंदाज, अफवा आणि मनाच्या चंचल कल्पनांवर विश्वास ठेवतो. परिणामी त्याच्या जीवनातील योग्य दिशा नष्ट होते. समर्थ सांगतात की मनुष्याने जीवन त्याच्या विचारांनी आणि निर्णयाने घडते. जेव्हा मन सत्याचा आधार सोडते, तेव्हा पतनाची सुरुवात होते. पुण्यमार्ग संडीला म्हणे. आता पुण्यमार्ग म्हणजे सत्य, धर्म, सदाचार, परोपकार आणि ईश्वरनिष्ठ जीवन. समर्थ सांगतात की अधोगतीची सुरुवात बाहेरून होत नाही, तर ती प्रथम मनात होते. जेव्हा मन चांगल्या मार्गापासून दूर जाते, तेव्हा आचरणही बिघडू लागते.
म्हणून मनात नेहमी चांगले विचार आणि योग्य मूल्य जपावीत. पाप झडावे काशाने. आता समर्थ प्रश्न विचारतात. जर सतत चुकीचे कर्म केली तर त्यांचे परिणाम कसे दूर होणार? पापाचा नाश केवळ बोलण्याने होत नाही. त्यासाठी पश्चाताप, आत्मपरीक्षण, सदाचार आणि योग्य कर्म आवश्यक असते. वाईट सवयी सोडल्याशिवाय जीवन शुद्ध होत नाही. चूक झाल्यास ते मान्य करून सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. निश्चय नाही अनुमाने. आता ज्याच्या जीवनात ठाम निश्चय नसतो, तो सतत अंदाज, शंका किंवा इतरांच्या मतांवर अवलंबून राहतो. अशा मनुष्याचे निर्णय स्थिर नसतात. त्यामुळे त्याच्या कृतीमध्येही सातत्य राहत नाही. समर्थ सांगतात की दृढ निश्चय हा यशाचा पाया आहे. नाश केला. आता शेवटी अशा वृत्तीमुळे मनुष्य स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतो. त्याचे नुकसान बाह्य शत्रूमुळे होत नाही, तर चुकीच्या विचारांमुळे, चुकीच्या निर्णयामुळे आणि निश्चयाच्या अभावामुळे होतो. समर्थ सांगतात की मनुष्याच्या उन्नतीचा आणि अधोगतीचा मार्ग त्याच्या स्वतःच्या हातात असतो. समर्थ यामधून शिकवतात की सत्य, सदाचार आणि पुण्याचा मार्ग सोडल्यास जीवनात अधोगती सुरू होते. ठाम निश्चय, आत्मपरीक्षण आणि योग्य आचरण यांच्या सहाय्याने पापांचा त्याग करून जीवन योग्य दिशेने नेले जाऊ शकते. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लाबाड ऐसे जना कळो आले. आता यामध्ये समर्थ अशा मनुष्याचे लक्षण सांगतात, ज्याच्याकडे विषयाचे पूर्ण ज्ञान असते, तरी तो प्रत्येक ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. अर्धवट ज्ञान आणि जास्त बोलण्याची सवय यामुळे त्याचे अज्ञान सर्वांसमोर उघड पडते. समर्थ सांगतात की ज्ञान नसणे हा दोष नाही, परंतु ज्ञान नसताना स्वतःला विद्वान समजणे हा मोठा दोष आहे. खरा ज्ञानी मनुष्य प्रथम ऐकतो, समजून घेतो आणि आवश्यक तेव्हाच बोलतो. परंतु करंट मनुष्याला स्वतःवर नियंत्रण नसते. तो विषय नसतानाही मत व्यक्त करतो आणि त्यामुळे लोक त्याला गंभीरपणे घेत नाहीत. काही एक पुरते कळेना. याचा अर्थ एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान नसते. अर्धवट माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढणे किंवा स्वतःला सर्वज्ञ समजणे चुकीचे आहे. समर्थ सांगतात की ज्ञान पूर्ण समजून घेण्यासाठी अभ्यास, अनुभव आणि मनन आवश्यक असते. सभेमध्ये बोलो राहेना. आता ज्याला विषय कळत नाही, तोही प्रत्येक ठिकाणी बोलण्याशिवाय राहत नाही. योग्य वेळी मौन राखणे हेही शहाणपणाचे लक्षण आहे. जेव्हा बोलणे आवश्यक असेल तेव्हाच बोलावे, अन्यथा शांत राहून शिकावे. ज्ञानापेक्षा दिखावा करण्यासाठी कधीही बोलू नये. बाष्कळ लबाड ऐसे जन. आता बाष्कळ म्हणजे निरर्थक आणि लबाड म्हणजे फुशारक्या मारणारा किंवा असत्य बोलणारा. जेव्हा मनुष्य सतत अज्ञानातून बोलतो, तेव्हा लोक त्याला गंभीर, विश्वासार्ह किंवा विद्वान मानत नाहीत. त्याची प्रतिमा स्वतःच्या बोलण्यामुळेच खराब होते. कळो आले. शेवटी लोकांना त्या व्यक्तीचा खरा स्वभाव आणि अज्ञान समजून येते. दिखावा काही काळ चालू शकतो, पण सत्य कायम लपून राहत नाही. समर्थ सांगतात की खरे ज्ञान कृती, विचार आणि वागणुकीतून दिसते, केवळ बोलण्यामधून नाही. दिखावा करण्यापेक्षा स्वतःला खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा. मग समर्थ यामधून शिकवतात की अर्धवट ज्ञान घेऊन मोठेपणाचा आव आणू नये. विषय पूर्ण समजून घेऊन योग्य वेळी आणि विचारपूर्वक बोलणे हेच खऱ्या ज्ञानी व्यक्तीचे लक्षण आहे. काही नेमकं पण आपुले, बहुत जनासी कळो आले, तेचे मनुष्य मान्य झाले भूमंडळी. आता यामध्ये समर्थ मागील ओवीतील करंट मनुष्याच्या लक्षणाच्या विरुद्ध आदर्श मनुष्याचे लक्षण सांगतात. जो आपल्या प्रत्येक कृतीत, बोलण्यात, विचारात आणि व्यवहारात नेमकेपणा ठेवतो, त्याचे योग्यता लोकांना आपोआप जाणवते. अशा व्यक्तीला स्वतःची जाहिरात करण्याची गरज भासत नाही. त्याचे गुणच त्याची ओळख निर्माण करतात. समर्थ सांगतात की मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती या मागून धावून मिळत नाहीत. त्या आपल्या गुणवत्तेने, सातत्याने आणि चारित्र्याने प्राप्त होतात. जेव्हा माणसाचे ज्ञान, वर्तन आणि निर्णय यामध्ये नेमकेपणा असतो, तेव्हा समाज त्याला विश्वासाने स्वीकारतो. काही नेमकेपणा आपुले. आता नेमकेपणा म्हणजे अचूकता, शिस्त, स्पष्टता आणि योग्यपणा. असा मनुष्य कोणतेही काम उडत-उडत करत नाही. तो विचारपूर्वक, नियोजनाने आणि जबाबदारीने प्रत्येक कृती करतो. समर्थ सांगतात की नेमकेपणा हा प्रत्येक गुणाला अधिक प्रभावी बनवतो. प्रत्येक काम मन लावून शिस्तबद्ध आणि अचूक करण्याची सवय लावावी. बहुत जनासी कळो आले. आता खरे गुण लपत राहत नाहीत. माणसाच्या वागण्यात सातत्य, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता असेल तर लोक ते ओळखतात. त्यासाठी स्वतःची स्तुती करण्याची गरज नसते. समर्थ सांगतात की समाज शेवटी कृती पाहूनच माणसाचे मूल्यमापन करतो. स्वतःची प्रतिमा शब्दांनी नव्हे तर कृतींनी निर्माण करावी. तेची मनुष्य मान्य झाले. जो गुणी, विवेकी आणि विश्वासार्ह असतो, त्यालाच लोक मान्यता देतात. मान्यता ही पद, पैसा किंवा दिखाव्यामुळे मिळत नाही, तर ती चारित्र्य आणि कर्तृत्वामुळे मिळते.
समर्थ सांगतात की लोकांचा विश्वास हेच खरे यश आहे. लोकांचा विश्वास आणि आदर मिळवण्यासाठी सदैव प्रामाणिक आणि जबाबदार राहावे. भूमंडळी याचा अर्थ अशा व्यक्तींना सन्मान सर्वत्र होतो. त्याचे गुण केवळ एका ठिकाणी मर्यादित राहत नाहीत, तर त्याला व्यापक मान्यता मिळवून देतात. समर्थ सांगतात की खरे मोठेपण जगासमोर सिद्ध करण्याची गरज नसते, ते स्वतःच प्रगट होतात. म्हणून समर्थ यामधून शिकवतात की नेमकेपणा, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तापूर्ण आचरण यामुळेच मनुष्याला समाजात मान्यता मिळते. खरे कर्तृत्व कधीही लपून राहत नाही. तेच व्यक्तीला सर्वत्र आदर आणि विश्वास मिळवून देतात. झिजल्या वाचून कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे. आता या ओवीत समर्थ अत्यंत प्रभावीने सांगतात की कष्ट, त्याग आणि सातत्यपूर्ण परिश्रमाशिवाय कीर्ती, मान्यता किंवा यश मिळत नाही. प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या यशामागे अनेक वर्षाचे परिश्रम, संघर्ष आणि आत्मसमर्पण दडलेले असते. काही लोक मात्र कष्ट न करता सन्मान, प्रतिष्ठा आणि यशाची अपेक्षा करतात. परंतु असे यश क्षणिक असते किंवा मिळतच नाही. उलट ज्याच्यात गुण नसतात, प्रयत्न नसतात आणि वागण्यात दोष असतात, त्याची सर्वत्र निंदा होते. समर्थ सांगतात की समाजाचे मूल्य त्याच्या बोलण्यावर नाही, तर त्याने केलेल्या कष्टांवर, कर्तृत्वावर आणि चारित्र्यावर ठरवतो. झिजल्या वाचून कीर्तिकेचे. झिजणे म्हणजे स्वतःला परिश्रमात, साधनेत, अभ्यासात किंवा सेवेत झुकून देणे. जो स्वतःला घडवण्यासाठी कष्ट घेत नाही, त्याला कीर्ती मिळण्याचा अधिकार नाही. जसे चंदन झिजल्यावर सुगंध येते, तसंच माणूस कष्टातूनच तेजस्वी बनतो. मान्यता नव्हे की फुकाचे. समाजाची मान्यता विनाकारण मिळत नाही. ती ज्ञान, चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच मिळते. समर्थ सांगतात की मान सन्मान मागून मिळत नाही, तो आपल्या गुणांनी मिळवावा लागतो. जिकडे तिकडे होते चीची. चीची म्हणजे निंदा, तिरस्कार किंवा अपमान. ज्याच्यात गुण नाही पण अहंकार आहे किंवा जो चुकीचे आचरण करतो, त्याच्याबद्दल लोक आदराने नव्हे तर तिरस्काराने बोलतात. वाईट वर्तनामुळे प्रतिष्ठा एका क्षणात नष्ट होऊ शकते. अवलक्षणे. मग अवलक्षणे म्हणजे वाईट गुण, चुकीच्या सवयी आणि दोष. हे दोषच मनुष्याला मान सन्मानापासून दूर नेतात. समर्थ सांगतात की कीर्ती मिळवायची असेल तर प्रथम अवगुणांचा त्याग करून सद्गुण स्वीकारले पाहिजेत. मग समर्थ या उमूतून शिकवतात की परिश्रम, त्याग आणि सद्गुणांशिवाय कीर्ती व मान्यता मिळत नाही. कष्टातूनच व्यक्तिमत्व घडते, तर अवगुण आणि आळशीपणामुळे निंदा व अपमान ओढवतो. म्हणून स्वतःला झिजवून सदाचाराने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी जीवन घडवावे. भल्याची संगती धरीना, आपणाशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेने. आता या ओळीमध्ये समर्थ सांगतात की मनुष्याच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा पडत असेल तर तो संगतीचा असतो. चांगल्या लोकांचा सहवास मनुष्याला विचाराने, आचरणाने आणि ज्ञानाने समृद्ध करतो. परंतु जो स्वतःहून अशा संगतीपासून दूर राहतो, तो स्वतःच्या उन्नतीचे दारे स्वतःच बंद करतो. समर्थ सांगतात की प्रत्येक मनुष्याला सुधारण्याची संधी मिळते. संत, सद्गुरू, ज्ञानी आणि सदाचारी व्यक्ती यांच्या सहवासातून अनेक दोष नाहीसे होतात. विवेक जागरूक होतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. परंतु जो या संगतीचा स्वीकार करत नाही, तो सतत स्वतःचा शत्रू ठरतो. भल्याची संगती धरीना. आता भले म्हणजे सद्गुणी, विवेकी, ज्ञानी आणि चांगल्या आचरणाचे लोक. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने आपले विचार शुद्ध होतात. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि अनेक चांगले गुण सहज अंगी येतात. म्हणून वाईट संगती मनुष्याला अधोगतीकडे नेते, तर चांगली संगत उन्नतीकडे नेते. आपणाशी शहाणे करीना. जो शिकण्यास तयार नसतो, तो स्वतःलाच ज्ञानापासून वंचित ठेवतो. शहाणपण जन्मतः मिळत नाही. ते सतत शिकण्याने, अनुभवाने आणि योग्य मार्गदर्शनाने प्राप्त होतं. समर्थ सांगतात की प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे. तो आपला आपण वैरी जाणा. जो स्वतःचे हित समजत नाही, तो स्वतःच स्वतःचा शत्रू असतो. बाहेरून शत्रू इतके नुकसान करू शकत नाही, जितके चुकीचे निर्णय, वाईट सवयी आणि अहंकार करतात. समर्थ सांगतात की स्वतःच्या उन्नतीला अडथळा निर्माण करणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे स्वतःचे अविवेकी मन आहे. स्वहित नेणे. आता स्वहित म्हणजे स्वतःचे खरे कल्याण. अनेकदा मनुष्य तात्पुरत्या सुखामागे धावताना दीर्घकालीन हित विसरतो. समर्थ सांगतात की खरे स्वहित म्हणजे सद्गुण, ज्ञान, विवेक आणि योग्य आचरण यांची कमाई करणे. मग समर्थ यामधून शिकवतात की चांगल्या संगतीचा त्याग करणारा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न न करणारा मनुष्य स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो. सद्गुणी व्यक्तींचा सहवास, नम्रता आणि शिकण्याची वृत्ती यामधूनच खरे स्वहित आणि जीवनाची उन्नती साध्य होते. लोकांशी बरे करवे, ते उसिने सेवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणी जेणे.
यामध्ये समर्थ मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकतात. समाजात राहणारा प्रत्येक मनुष्य इतरांकडून प्रेम, मदत, सहकार्य आणि सद्भावनेची अपेक्षा करतो. परंतु दुसऱ्यांसाठी आपणही काहीतरी चांगले करावे, त्यांच्या उपयोगी पडावे, त्यांच्या अडचणीत उभे राहावे हा विचार मात्र प्रत्येकाच्या मनात नसतो. समर्थ सांगतात की परोपकार हा व्यवहारातील एक नियम आहे. आपण इतरांसाठी केलेले चांगले कार्य कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याकडे परत येते. परंतु करंट मनुष्याला हा साधा जीवन नियम समजत नाही. त्याला फक्त स्वतःचा लाभ दिसतो. इतरांचे हित त्याच्या विचारातच नसते. लोकांचेही बरे करावे. आता दुसऱ्यांचे भले करणे म्हणजे केवळ मोठे दानधर्म करणे नव्हे. एखाद्याला योग्य सल्ला देणे, संकटात मदत करणे, प्रेमाने बोलणे, दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा परोपकाराची रूपे आहेत. समर्थ सांगतात की दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हेच खरे मनुष्यत्व आहे. ते उसने सेवेची घ्यावे. आता उसने म्हणजे व्याजासह परत मिळणे. समर्थ सांगतात की आपण केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही. त्याचे फळ योग्य वेळी अनेक पटींनी परत मिळते. हे फळ धनाच्या स्वरूपातच मिळेल असे नाही, तर विश्वास, प्रेम, सहकार्य, समाधान आणि ईश्वर कृपा यांच्या रूपानेही मिळू शकते. ऐसे जयाच्या जीवे अशी उदार भावना ज्याच्या मनातच निर्माण होत नाही, त्याचे जीवन संकुचित बनते. स्वार्थामुळे त्याचे विचार मर्यादित राहतात आणि तो समाजापासून हळूहळू दूर जातो. समर्थ सांगतात की मोठेपण हे संपत्तीत नसून मनाच्या विशालतेत आहे. जा आणि जेना. करंट मनुष्याला हा जीवनाचा मूलभूत नियम समजत नाही. तो फक्त घेण्याचा विचार करतो, देण्याचे महत्त्व त्याला कळत नाही. समर्थ सांगतात की जो देण्याचा आनंद जाणतो तो जीवनातील खरे समाधान अनुभवतो. म्हणून समर्थ यामधून काय सांगायचं आहे समर्थांना, की दुसऱ्यांचे हित करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. परोपकार, सहकार्य आणि निस्वार्थ वृत्ती ही जीवनातील खरी गुंतवणूक आहे. आपण केलेले चांगले कर्म योग्य वेळी अनेक पटींनी परत मिळते. म्हणून नेहमी लोकांच्या हिताचा विचार करून वागावे. जेथे नाही उत्तम गुण, ते करंट्याचे लक्षण. बहुतांशी न म्हणे ते अवलक्षण सहजची झाले. आता यामध्ये समर्थ करंट मनुष्याचे साररूप लक्षण सांगतात. मागील सर्व ओव्यांमध्ये त्यांनी करंट व्यक्तीचे अनेक दोष स्पष्ट केले. आता ते सांगतात की ज्या व्यक्तीमध्ये उत्तम गुणच नाहीत, तोच खऱ्या अर्थाने करंट आहे. मनुष्याचे सौंदर्य त्याच्या रूपात, संपत्तीत किंवा पदात नसते, तर त्याच्या गुणांमध्ये असते. सत्य, नम्रता, परिश्रम, प्रामाणिकपणा, दया, विवेक, संयम, परोपकार आणि सदाचार हे मनुष्याला महान बनवतात. हे गुण नसतील तर इतर सर्व गोष्टी निरर्थक ठरतात. समर्थ सांगतात की अवगुण आपोआप निर्माण होतात, पण सद्गुणांसाठी प्रयत्न, साधना आणि सातत्य आवश्यक असते. म्हणूनच प्रत्येकाने स्वतःमध्ये उत्तम गुण वाढवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. जेथे नाही उत्तम गुण. आता उत्तम गुण म्हणजे सत्य, दया, नम्रता, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, संयम, परोपकार आणि विवेक. हे गुण नसतील तर मनुष्य कितीही श्रीमंत, विद्वान किंवा शक्तिशाली असला तरी त्याचे व्यक्तिमत्व अपूर्ण राहते. समर्थ सांगतात की सद्गुण हेच जीवनाचे खरे वैभव आहे. ते करंट्याचे लक्षण. समर्थ स्पष्ट सांगतात की सद्गुणांचा अभाव हेच करंटपणाचे लक्षण. वाईट सवयी, आळस, अहंकार, कठोर वाणी आणि स्वार्थ यांचा उगमही सद्गुणांच्या अभावातूनच होतो. बहुतांशी न म्हणे ते अवलक्षण. आता ज्या व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात ती व्यक्ती लोकांना आवडत नाही. लोक बाह्य रूपापेक्षा स्वभाव, वागणूक आणि चारित्र्याला अधिक महत्त्व देतात. समर्थ सांगतात की लोकांचा आदर मिळवण्यासाठी सद्गुणांची कमाई करावी लागते. सहजीचे झाले म्हणजे वाईट सवयी सहज लागतात, परंतु चांगले गुण सहज प्राप्त होत नाहीत. सद्गुणांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, आत्मपरीक्षण आणि योग्य संगती आवश्यक असते. समर्थ सांगतात की जीवन घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मग समर्थाने यामधून काय शिकवायचं होतं, की सद्गुणांचा अभाव हेच करंटपणाचे खरे लक्षण आहे. धन, पद किंवा प्रसिद्धीपेक्षा सत्य, नम्रता, विवेक, परिश्रम आणि परोपकार हेच मनुष्याला महान बनवतात. म्हणून अवगुणांचा त्याग करून उत्तम गुणांची सतत जोपासना करणे हेच जीवनाचे खरे यश आहे. कार्याकारण सकळ काही, कार्याविन तो काहीच नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. आता समर्थ यामध्ये कृती, कर्तव्य आणि कर्म यांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे सांगतात. या जगात प्रत्येक गोष्टीला एक कारण असते आणि प्रत्येक यशामागे योग्य कृती असते. कोणतीही गोष्ट प्रयत्न, परिश्रम आणि कर्माशिवाय साध्य होत नाही. जो मनुष्य काम टाळतो, निष्क्रिय राहतो आणि फक्त विचार करत बसतो, तो हळूहळू स्वतःची क्षमता गमावतो. अशा व्यक्तीला समाजात मान मिळत नाही, कारण त्याच्याकडून कोणतेही उपयुक्त कार्य घडत नाही. शेवटी त्याचे जीवन निराशा, अपयश आणि दुःखाने भरून जाते. समर्थ सांगतात की कर्म हाच जीवनाचा आधार आहे. ईश्वराने प्रत्येकाला काही ना काही कार्य करण्यासाठी जन्म दिला आहे.
त्यामुळे निष्क्रियतेत वेळ घालवण्याऐवजी सतत कर्तव्यपरायण राहणे हेच खरे जीवन आहे. कार्याकारण सकळक आहे. या सृष्टीत प्रत्येक परिणामामागे योग्य कारण आणि कृती असते. यश, ज्ञान, संपत्ती, कीर्ती किंवा आध्यात्मिक प्रगती कोणतीही गोष्ट विनाकारण मिळत नाही. समर्थ सांगतात की प्रत्येक कृतीचे परिणाम निश्चित असतात. चांगले परिणाम हवे असतील तर योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. कार्यविन तो काहीच नाही. आता जो मनुष्य कोणतेही कार्य करत नाही त्याचे अस्तित्वही समाजासाठी निरुपयोगी ठरते. केवळ इच्छा, योजना किंवा बोलणे पुरेसे नसते. कृती आवश्यक असते. मनुष्याचे मूल्य त्याच्या कार्यांवरूनच ठरते. प्रत्येक दिवस काहीतरी अर्थपूर्ण आणि उपयुक्त कार्य करण्याचा संकल्प करावा. निकामी तो दुःख प्रवाही. निकामीपणा म्हणजे आळस, निष्क्रियता आणि जबाबदारी टाळणे. असा मनुष्य स्वतःच स्वतःच्या दुःखाचे कारण बनतो. निष्क्रियतेमुळे आत्मविश्वास कमी होतो. संधी हातातून निसटतात आणि जीवनात निराशा वाढते. समर्थ सांगतात की कर्माशिवाय आनंद आणि समाधान मिळत नाही. वाहातची गेला असा मनुष्य परिस्थितीच्या प्रवाहात वाहत जातो. त्याच्याकडे ध्येय नसते, ठाम निर्णय नसतो आणि प्रयत्नही नसतात. त्यामुळे जीवनाची दिशा हरवते. समर्थ सांगतात की परिस्थितीवर दोष देण्याऐवजी स्वतःच्या कृतींनी भविष्य घडवावे. मग समर्थांनी या ओळीतून काय सांगितलं आहे की कर्म आणि प्रयत्न हेच जीवनाचे खरे आधार आहेत. निष्क्रिय, आळशी आणि निकामी जीवन शेवटी दुःख, अपयश आणि निराशेकडे घेऊन जाते. म्हणून प्रत्येक क्षण अर्थपूर्ण कार्यात घालून कर्तव्यनिष्ठ आणि परिश्रमी जीवन जगणे हेच खरे यश आहे. बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापाशी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा जेते तेथे. आता यामध्ये समर्थक करंट मनुष्याच्या जीवनाचा अंतिम परिणाम सांगतात. जो मनुष्य आयुष्यभर आळस, अहंकार, स्वार्थ, असत्य आणि दुष्कर्म यांचा मार्ग स्वीकारतो त्याला समाजात मान सन्मान मिळत नाही. लोकांचा विश्वास, प्रेम आणि आदर हळूहळू त्याच्यापासून दूर जातो. शेवटी तो सर्व बाजूने एकटा पडतो. समर सांगतात की मान सन्मान हा धन, सत्ता किंवा दिखाव्यामुळे मिळत नाही. तो सदाचार, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि पराक्रम यामुळे मिळतो. जो या मूल्यांचा त्याग करतो त्याचे पाप आणि चुकीचे आचरण त्याच्या पतनाचे कारण बनते. बहुतांशी मान्य थोडा. आता अशा मनुष्याला समाजात फारच कमी लोक मान देतात. त्याच्या स्वभावामुळे, बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. समोर सांगतात की लोकांचा आदर मिळवण्यासाठी प्रथम स्वतःचे चारित्र्य घडवावे लागतात. त्याच्या पापाशी नाही जोडा. आता त्याच्या चुकीच्या कर्मांना मर्यादा राहत नाही. एक चुकीची सवय दुसऱ्या चुकीला जन्म देते आणि हळूहळू संपूर्ण जीवनात दोषांनी व्यापून जाते. समोर सांगतात की पाप कधीच एकटे येत नाही, ते अनेक दुःखांचे कारण बनते. निराश्रयी पडे उघडा. निराश्रयी म्हणजे आधार नसलेला. जेव्हा संकट येते तेव्हा अशा व्यक्तीला मदतीला कोणीही उभे राहत नाही. कारण त्याने आयुष्यभर प्रेम, विश्वास आणि सद्भावना कमावलेली नसते. समोर सांगतात की खरा आधार पैसा नसून चांगली माणसं आणि चांगले कर्म असतात. जे ते तेथे अशा व्यक्तीची अवस्था सर्वत्र सारखीच होते. घरात, समाजात, मित्रांमध्ये किंवा व्यवहारात कोणत्याही ठिकाणी त्याला आदर, विश्वास किंवा आदर मिळत नाही. समोर सांगतात की चुकीच्या आचरणाचे परिणाम आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर दिसून येतात. मग समर्थ यामधून शिकवतात की वाईट आचरण, पाप आणि स्वार्थी वृत्ती यामुळे मनुष्य समाजात मान, विश्वास आणि आदर गमावतो. संकटाच्या काळात त्याला कोणीही साथ देत नाही. म्हणून सदाचार, परोपकार, प्रामाणिकपणा आणि उत्तम चारित्र्यांची कमाई करणे हेच जीवनातील खरे धन आहे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारखे फावे सकळ काही. आता या समाजाच्या शेवटच्या ओळीमध्ये समर्थ रामदास स्वामी संपूर्ण करंट लक्षण निरूपण संवादाचा सार सांगतात. मागील 29 वयामध्ये त्यांनी करंट मनुष्याची लक्षणे, अवगुण, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे नुकसान स्पष्ट केले. आता या शेवटच्या ओळीत ते अत्यंत सोपा पण जीवन बदलणारा मार्ग सांगतात. अवगुणांचा त्याग करा आणि उत्तम गुण आत्मसात करा. समर सांगतात की प्रत्येक मनुष्याच्या मध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही संस्कार असतात. परंतु विवेकाने वाईट सवयी ओळखून त्यांचा त्याग करणे आणि सत्य, नम्रता, परिश्रम, संयम, दया, परोपकार, प्रामाणिकपणा, सदाचार आणि ईश्वरभक्ती यासारखे उत्तम गुण अंगीकार करणे हेच खरे आत्मकल्याण आहे. ज्याच्या जीवनात सद्गुणांची वाढ होते त्याच्या जीवनात अनेक अडचणी आपोआप कमी होतात. त्याला समाजात मान, विश्वास, प्रेम, यश मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतःकरणात समाधान आणि शांती प्राप्त होते. या कारणे अवगुण त्यागावे. आता समोर सांगतात की या समाजात सांगितलेले सर्व दोष ओळखून त्यांचा जाणीवपूर्वक त्याग करावा. आळस, अहंकार, कठोरवाणी, असत्य, स्वार्थ, वाईट संगत, निष्क्रियता आणि अज्ञान यासारखे अवगुण मनुष्याला अधोगतीचे कारण ठरतात. अवगुण सोडणे म्हणजेच आत्मशुद्धीची सुरुवात. उत्तम गुण समजून घ्यावे. केवळ दोष सोडणे पुरेसे नाही, त्या जागी सद्गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. समर्थ सांगतात की उत्तम गुण समजून घेणे, त्यांचे महत्त्व जाणणे आणि ते आचरणात आणणे हेच खरे शिक्षण आहे. सद्गुणांमुळे व्यक्तिमत्व तेजस्वी होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. तेने मना सारिके भावे.
आता सद्गुणांचा स्वीकार केल्यावर मनुष्याचे जीवन सुखी, संतुलित आणि यशस्वी होते. मनातील अस्थिरता कमी होते, निर्णय योग्य होतात आणि प्रत्येक कार्यात समाधान मिळते. समर्थ सांगतात की बाह्य यशापेक्षा अंतःकरणातील समाधान हेच खरे सुख आहे. सकळ काही याचा अर्थ जीवनातील सर्व प्रकारचे कल्याण. सद्गुणांमुळे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होते. समर्थ सांगतात की सद्गुण हेच सर्व यश, कीर्ती, आनंद आणि ईश्वर कृपेमुळेच मिळते. म्हणून जीवनातील प्रत्येक निर्णय घेताना सद्गुणांचा आधार घ्यावा. आता समर्थ यामधून शिकवतात की जीवन बदलण्यासाठी मोठे चमत्कार आवश्यक नाहीत. स्वतःतील अवगुणांचा त्याग करणे आणि सद्गुणांचा स्वीकार करणे हाच सर्वात मोठा परिवर्तनाचा मार्ग आहे. आळस, अहंकार, स्वार्थ आणि अज्ञान यांचा त्याग करून सत्य, नम्रता, परिश्रम, विवेक, परोपकार आणि ईश्वरभक्ती यांचा स्वीकार करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने यशस्वी, आदरणीय आणि सुखी जीवन जगतो. हाच या संपूर्ण करंट निरूपण समासाचा सार आणि श्री समर्थांचा अंतिम संदेश आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. आता या समासाचा अंतिम संदेश असा आहे की मनुष्याचे भाग्य त्याच्या गुणांवर, कर्मावर आणि चारित्र्यावर अवलंबून असते. अवगुणांचा त्याग करून सत्य, नम्रता, परिश्रम, विवेक, प्रामाणिकपणा आणि परोपकार यासारखे उत्तम गुण अंगीकारले तर जीवनात मान, यश, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती निश्चित प्राप्त होते. जय जय रघुवीर समर्थ.